ये त्वेतदभ्यसूयन्तो नानुतिष्ठन्ति मे मतम् सर्वज्ञानविमूढांस्तान् विद्धि नष्टान चेतसः. ना तरी प्रकृतिमंतू होऊनी इंद्रिया लळा देऊनी जे हे माझे मत अभेरुनी ओसंडिती जे सामान्यत्वे लेखिती अवज्ञा करूनी देखती का हा अर्थवादू म्हणती वाचाळपणे ते मोहमदिरा भुलले विषय विखे घारले अज्ञान पंकी बुडाले निभ्रांत मानी देखे शवाच्या हाती दिधले जैसे का रत्न वाया गेले ना तरी जात्यंधा पाहले प्रमाण नोहे का चंद्राचा उदयो जैसा उपयोगा नवचे वायसा मूर्खा विवेकू हा तैसा रुचेलना म्हणून ते न मानिती आणि निंदा ही करू लागती सांगे पतंग काय साहती प्रकाशाते पतंगा दीपी आलिंगन तेथ त्यासी अचूक मरण तेवी विषयाचरण आत्मघाता तैसे जे पार्था विमुखया परमार्था तयासी संभाषण सर्वथा करावे ना. सदृशं चेष्टते स्वस्य प्रकृतेर्ज्ञानवानपि प्रकृतिं यान्ति भूतानि निग्रह किं करिष्यति. म्हणून इंद्रिये इये एके जाणते निही पुरुखे लाळावी ना कौतुके आदि करुनी हा गा सर्पेसी खेळो येईल की व्याघ्र संसर्गु सिद्धी जाईल सांगे हाळाहळ जिरेल सेविलिया काई देखे खेळता अग्नी लाविला मग तो न सावरे जैसा उधवला तैसा इंद्रिया लळा दिधला भला नोहे. एरवी तरी अर्जुना या शरीरा पराधीना का नाना भोगरचना मेळवावी आपण सायासे करूनी बहुते सकळ ही समृद्धी जाते उदो वस्तु या देहाते प्रतिपाळावे का. सर्वस्वे शिणोनी येथे अर्जवावी संपत्ती जाते तेणे स्वधर्मु सांडूनी देहाते पोखावे काई. मग हे तव पाच मेळावा शेखी अनुसरेल पंचत्वा ते वेळी केला के गिवसावा शेणू आपुला. म्हणून केवळ देहभरण ते जाणे उघडी नागवण या लागी एथ अंतःकरण देयावे ना. इंद्रियस्येन्द्रियस्यार्थे रागद्वेषौ व्यवस्थितौ तयोर्न वशमागच्छे तौ ह्यस्य परिपंथिनौ. एरवी इंद्रियाची या आर्ता सारिखा विषयो पोपिता संतोषु कीरचित्ता आपजेल. परी तो समचोराचा सांगा तू जैसा नावेकस वस्तू जम नगराजा प्रांतू सांडिजेना. बापा विषाची मधुरता झणे आवडी उपजे चित्ता परी तो परिणाम विचारिता प्राणुहरी देखे इंद्रिय कामो असे तो लावी सुख दुराशे जैसा गळी मीनु आमिषे भुलविजेगा. परी तया माझी गळू आहे जो प्राणा ते घेऊन जाये तो जैसा ठाऊवा नोहे झाकलेपणे तैसे अभिलाषे येणे कीजेल विषयांची आशा धरिजेल तरी वरपडा होईजेल क्रोधानळा. जैसा कवळोनिया पारधी घातेची ये संधी आणि मृगाते बुद्धी साधावया एथ तैसीची परी आहे म्हणून संगुहा तुजनो हे पार्था दोन्ही काम क्रोध हे घातुक जाणे. म्हणून हा आश्रोची न करावा मनेही आठवो न धरावा एक निजवृत्तीचा बोलावा नासो नेदी. श्रेयान् स्वधर्मो विगुण परधर्मात् स्वनुष्ठितात् स्वधर्मे निधनं श्रेय परधर्मो भयावह. आगा स्वधर्मो हा आपुला जरी का कठीणु जाहला तरी हाची अनुष्ठिला भला देखे. येरु आचारु जो परावा तो देखता कीर बरवा परी आचरतेनी आचरावा आपुलाची. सांगे शूद्र घरी आघवी पक्वान्ने आहाती बरवी ती द्विजे केवी सेवावी दुर्बळु जरी जाहला. हे अनुचित कैसे निकीजे अग्राह्य केवी इच्छिजे अथवा इच्छिले ही पाविजे विचारी पा. तरी लोकांची धवळारे देखो निया मनोहरे असती आपुली तणारे मोडावी केवी. हे असो वनिता आपली कुरूप जरी जाहली तरी भोगिता तेची भली जिया परी. तेवी आवडे तैसा साकडू
आचरता जरी दुवाडू तरीही स्वधर्मुची सुरवाडू परत्रींचा. हा गा साकर आणि दूध हे गौल्यकीर प्रसिद्ध परी कृमिदोषी विरुद्ध घेपे केवी. ऐसेनिही जरी सेविजेल तरी ते आळुकीची उरेल जे ते परिणामी पथ्य नव्हेल धनुर्धरा. म्हणून आणिकासी जे विहित आणि आपण पेया अनुचित ते नाचरावे जरी हित विचारिजे. या स्वधर्मा ते अनुष्ठिता वेचू होईल जीविता तोही निकावर उभयता दिसत असे. ऐसे समस्त सुर शिरोमणी बोलिले जेथ श्री शार्ंगपाणी तेथ अर्जुन म्हणे विनवणी असे देवा. हे जे तुम्ही सांगितले ते सकळ की रम्या परिसिले तरी आता पुसेन काही आपुले अपेक्षित. अर्जुन उवाच अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पूरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः. तरी देवा हे ऐसे कैसे जे ज्ञानियाही स्थिती भ्रंशे मार्ग सांडूनी अनारिसे चालत देखो. सर्वज्ञही जे होती हेयोपादेयही जाणती तेही परधर्मे व्यभिचरती कवणे गुणे. बीजा आणि भुसा अंधुनी वाडू नेणे जैसा नावेक देखणाही तैसा बरळे कापा. जे असता संगू सांडिती तेची संसर्गू करिता न धाती वनवासी ही सेविती जनपदाते. आपण तरी लपती सर्वस्वे पाप चुकविती परी बळात्कारे सुईजती तयाची माझी. जयाची जीवे घेती विवसी तेची जडोनी ठाके जीवेसी चुकविता ते गिवसी तया तेची. ऐसा बलात्कारू एकू दिसे तो कवणाचा एथ आग्रहो असे हे बोलावे ऋषिकेशे पार्थू म्हणे. श्री भगवानुवाच काम एष क्रोध एष रजो गुणसमुद्भवः महाशनो महापाप्मा विद्येन मिह वैरिणम्. तम हृदय कमळ राम जो योगियांचा निष्काम काम तो म्हणतसे पुरुषोत्तम सांगेन आईके. तरी हे कामक्रोधुपाही जया ते कृपेची साठवण नाही हे कृतांताच्या ठाई मानिजती. हे ज्ञाननिधीचे भुजंग विषयदरीचे वाघ भजनमार्गीचे मांग मारकजे. हे देहदुर्गीचे धोंड इंद्रियग्रामींचे कोंड यांचे व्यामोहादिक दबड जगावरी. हे रजोगुण मानसींचे समूळ आसुरियेचे धाले पण यांचे अविद्या केले. हे रजाचे कीर जाहले परितमासी पढियंते भले तेणे निजपदया दिधले प्रमाद मोह. हे मृत्यूच्या नगरी मानिजती निकिया परी जे जीविताचे वैरी म्हणूनिया. जयासी भुकेलिया आमिषा हे विश्व न पुरेची घासा कुळवाडी याचिया आशा चाळीत असे. कौतुके कवळिता मुठी जिये चवदा भुवने थेकुटी तिये भ्रांती ही धाकुटी वाल्ही दुल्ही. जे लोकत्रयाचे भातुके खेळताची खाय कवतिके तिच्या दासीपणाचे निबिके तृष्णाजिये. हे असो मोहे मानिजे याते अहंकारे घेपे दीजे जेणे जग आपुले निभोजे नाचवीत असे. जेणे सत्याचा भोकसा काढिला मग अकृत्य तृणकुटा भरिला तो दंभू रूढविला जगीही. साध्वी शांती नागविली मग माया मांगी शृंगारिली तिये करवी विटाळविली साधुवृंदे. इही विवेकाची त्राय फेडिली वैराग्याची साल काढिली जितया मान मोडिली उपशमाची. इही संतोषवन खांडिले धैर्यदुर्ग पाडिले आनंदरोप सांडिले उपडूनिया. इही बोधाची चोपी लुसिली सुखाची लिपी पुसिली जिव्हारी आगी सुदली तापत्रयाची. हे आंगा तव घडले जीवीची आथी जडले परी नातुडती गिवसिले ब्रह्मादिका. हे चैतन्याचे शेजारी वसती ज्ञानाच्या एकाहारी म्हणून प्रवर्तले महामारी सावरतीना. हे जळे वीण बुडविती आगी वीण जाळिती न बोलता कवळिती प्राणियाते. हे शस्त्रे वीण साधिती
दोरे वीण बांधिती, ज्ञानियासी तरी वधिती, पैज घेऊनी. हे चिखले वीण रोविती, पाशिके वीण गोविती, हे कवणा जोगे न होती, आंतुवटपणे. धूमेनाव्रियते वह्निर् यथादर्शो मलेन च, यथोल्बेनावृतो गर्भस्तथा तेनेदमावृतम्. जैसी चंदनाची मुळी गिवसोनी घेपे व्याळी, ना तरी उल्बाची खोळी गर्भस्थासी. का प्रभा वीण भानू, धूमे वीण हुताशनु, जैसा दर्पणु मळहीनु कहीच नसे. तैसे इही वीण एकले, आम्ही ज्ञान नाही देखिले, जैसे कोंडे निपा गुंतले बीज निपजे. आवृतं ज्ञानमेतेन ज्ञानिनो नित्यवैरिणा, कामरूपेण कौन्तेय दुष्पूरेणानलेन च. तैसे ज्ञान तरी शुद्ध, परी इही असे प्ररुद्ध, म्हणून ते अगाध होऊन ठेले. आधी याते जिणावे, मग ते ज्ञान पावावे, तव पराभवो न संभवे रागद्वेषा. याते साधावया लागी, जे बळ बाणीजे आंगी, ते बंधन जैसे आगी सावावो होय. इंद्रियाणि मनोबुद्धिर् अस्याधिष्ठानमुच्यते, एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम्. तैसे उपाय कीजती जे जे, ते यासीची होती विरजे, म्हणून हटियांते जिणिजे इहीची जगी. ऐसिया ही साकडा बोला, एक उपायो आहे भला, तो करिता जरी आंगवला तरी सांगेन तुझ. तस्मात्त्वमिन्द्रियाण्यादौ नियम्य भरतर्षभ, पाप्मानं प्रजह्येनं ज्ञानविज्ञाननाशनम्. याचा पहिला कुरुठा इंद्रिये, येथून प्रवृत्ती कर्मा ते विये, आधी निर्दळू निघाली तिये सर्वथैव. इंद्रियाणि पराण्याहुर् इंद्रियेभ्यः परं मनः, मनसस्तु परा बुद्धिर् यो बुद्धेः परतस्तु सहा. मग मनाची धाव पारुशेल, आणि बुद्धीची सोडवण होईल, इतुके निथारा मोडेल या पापियांचा. एवं बुद्धेः परं बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना, जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम्. ॐ तत्सत् इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मयोगो नाम तृतीयोऽध्यायः. हे अंतरीहूनि जरी फिटले, तरी निभ्रांत जाण निवटले, जैसे रश्मी वीण उरले मृगजळ नाही. तैसे रागद्वेष जरी निमाले, तरी ब्रह्मींचे स्वराज्य आले, मग तो भोगी सुख आपुले आपणची. ते गुरुशिष्याची गोठी, पदपिंडाची गाठी, तेथ स्थिर राहोनी नुठी कवणे काळी. ऐसे सकळ सिद्धांचा रावो, देवी लक्ष्मीयेचा नाहो, राया ऐके देवदेवो बोलता जाहला. आता पुनरपितो अनंतु, आद्य एकी मातु, सांगेल तेथ पांडुसुतू प्रश्न करील. तया बोलाचा हनपाडू, की रसवृत्तीचा निवाडू, येणे श्रोतया होईल सुरवाडू श्रवण सुखाचा. ज्ञानदेवो म्हणे निवृत्तीचा, सांग उठावा धरुनी उन्मेषाचा, मग संवादू श्रीहरिपार्थाचा भोगावा बापा. अध्याय 4. आजी श्रवणेंद्रिया पिकले, जे येणे गीता निधान देखिले, आता स्वप्नची हे तुकले साचा सरिसे. आधीची विवेकाची गोठी, वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेठी, आणि भक्तराजू किरीटी परिसतासे. जैसा पंचमाला सुगंधू, की परिमळो आणि सुस्वादू,
तैसा भला जाहला विनोदू कथेचा ये. कैसी आगळिक दैवाची जे गंगा जोडली अमृताची. हो का जपतपे श्रोतयांची फळा आली. आता इंद्रिय जात आघवे तिही श्रवणाचे घर निघावे. मग संवाद सुख भोगावे गीताख्य हे. हा अतिसो अतिप्रसंगे सांडून कथाची ते सांगे. जे कृष्णार्जुन दोघे बोलत होते ते वेळी संजयो राया ते म्हणे. अर्जुन अधिष्ठिला दैव गुणे. जे अतिप्रीती श्री नारायणे बोलतु असे. जेन सांगेची पितया वसुदेवासी. जेन सांगेची माते देवकीसी. जेन सांगेची बंधू बळभद्रासी. ते गुह्य अर्जुनेशी बोलत. देवी लक्ष्मी येवढी जवळीक. परी तेही न देखे या प्रेमाचे सुख. आजी कृष्ण स्नेहाचे बिक ययातेची आथी. सनकादिकांची या आशा वाढील्या होतिया कीर बहुवसा. परी त्याही येणे माने यशा येतीची ना. या जगदीश्वराचे प्रेम एक दिसतसे निरुपम. कैसे पार्थे येणे सर्वोत्तम पुण्य केले. हो का जयाची या प्रीती अमूर्त हा आला व्यक्ती. मज एकवंगी यांची स्थिती आवड बसे. एरवी हा योगिया नाडळे वेदार्थासी नाकळे. जेथ ध्यानाचेही डोळे पावतीना. तो हा निज स्वरूप अनादि निष्कंप. परी कवणे माने सकृप जाहला आहे. हा त्रैलोक्य पटाची घडी आकाराची पैलथडी. कैसा याची आवडी आवरला असे. श्रीभगवानुवाच इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम्. विवस्वान्मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवे ब्रवीत्. मग देव म्हणे पांडुसुता हाची योगू आम्ही विवस्वता. कथिला परी ते वार्ता बहुता दिवसांची. मग तेने विवस्वते रवी हे योग स्थिती आघवी. निरूपिली बरवी मनु प्रती. मनुने आपण अनुष्ठिली. मग इक्ष्वाकुसी उपदेशिली. ऐसी परंपरा विस्तारली आद्यहेगा. एवं परंपरा प्राप्तम् इमं राजर्षयो विदुः. सकाले नेह महता योगो नष्टः परन्तप. मग आणि कहिया योगाते राजर्षी जाहले जाणते. परी तेथोनी आता सांप्रते नेणेचे कोणी. जे प्राणिया कामी भरू देहाची वरी आदरू. म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा. अभिटनातली आस्था बुद्धी विषय सुखची परमावधी. जीव तैसा उपाधी आवडे लोका. एरवी तरी खवणेयांच्या गावी. पाटा उये काय करावी. सांगे जात्यंधारवी काय आथी. का बहिरयांच्या आस्थानी कवण गीता ते मानी. की कोल्हे या चंदनी आवळी उपजे. पै चंद्रोदया आरवते जयाचे डोळे फुटती असते. ते कावळे केवी चंद्राते ओळखती. तैसी वैराग्याची शिवर देखती. जे विवेकाची भाषा नेणती. ते मूर्ख केवी पावती मजईश्वराते. कैसा नेणो मोहो वाढीनला. तेणे बहुतेक काळू व्यर्थ गेला. म्हणून योगु हा लोपला लोकी ये. स एवायं मया तेद्य योगः प्रोक्तः पुरातनः. भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं ये तदुत्तमम्. तोची हा आजी आता तुझ प्रति कुंती सुता. सांगितला आम्ही तत्वता भ्रांती न करी. हे जीवींचे निजबुज परी केवी राखो तुझ. जे पटियेसी तू मज म्हणूया. तू प्रेमाचा पुतळा भक्तीचा जिव्हाळा. मैत्रियेची चितकळा धनुर्धरा. तू अनुसंगाचा ठावो. आता तुझ काय वंचू जावो. जरी संग्रामारूढ आहो जाहलो आम्ही. तरी नावे कहे साहावे. गाजा बज्जही न धरावे. परी तुझे अज्ञानत्व हरावे लागे आधी. अर्जुन उवाच अपरं भवतो जन्म
परञ्जन्म विवस्वतः कथमेतद्विजानीयाम् त्वमादौ प्रोक्तवानिति। तव अर्जुन म्हणे श्रीहरी, माय आपुलेयाचा स्नेहो करी, येथ विस्मयो काय अवधारी कृपानिधी। तू संसार श्रांतांची सावली, अनाथ जीवांची माऊली, आमुते कीर प्रसवली तुझीच कृपा। देवा पांगुळ एका देवीजे, तरी जन्मवली जो दारू साहिजे। हे बोलो काय तुझे तुझची पुढा, आता पुसेन जे मी काही, तेथनिके चित्त देई। देवीची देवे कोपावे ना काही, बोला एका तरी मागील जे वार्ता। तुवा सांगितली होती अनंता, ते नावे कमज चित्ता मानेची ना। जे तो विवस्वत म्हणजे काही, ऐसे हे वडिलाही ठाऊवे नाही। तरी तुवाची केवी पाही उपदेशिना, तो तरी ऐकिले बहुता काळांचा। आणि तू तव श्रीकृष्ण सांबेचा, म्हणून का ये मातूचा विसंवादू। देवीची देवा चरित्र तुझे, आपण काहीची नेणिजे। हे लटके केवी म्हणजे एकी हेळा, परी हेची मातू आघवी। मी परियेसे ऐशी सांगावी, जे तुवाची ते रवी उपदेश केला। श्रीभगवानुवाच बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन, तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप। तव श्रीकृष्ण म्हणे पांडुसुता, तो विवस्वतुजै होता। तै आम्ही नसो ऐसी चित्ता प्रतीती तुझ। तरी तू गाहे नेणसी, पै जन्मे आम्हा तुम्हासी। बहुते गेली परिस्मरसी आपुली तू। मी जेणे जेणे अवसरे, जे जे होऊनी अवतरे। ते समस्तही स्मरे धनुर्धरा। अजोऽपि सन्नव्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन्, प्रकृतिं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्वमायया। म्हणून हे आघवे मागील मज आठवे, मी अजुही परिसंभवे प्रकृती योगे। माझे अव्ययत्व तरी नसे, परी होणे जाणे एक दिसे। ते प्रतिबिंबे मायावशे स्वस्वरूपी, माझी स्वतंत्रता तरी न मोडे। परी कर्माधीनु ऐसा आवडे, तेही भ्रांती बुद्धी तरी नडे एरवी नाही। जे एकची दिसे दुसरे, ते दर्पणाचे नि आधारे। एरवी काय स्वविचारे दुजे आहे, कैसा अमूर्तची मी किरीटी। परी प्रकृती जे अधिष्ठी, कै साकारपणे नटी कार्यालागी। यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। जे धर्मजात आघवे, युगी युगी मियाची रक्षावे। ऐसा ओघू हा स्वभावे आद्युवसे, म्हणून अजत्व परते ठेवी। मी अव्यक्तपणही नाठवी, जे वेळी धर्माते अभिभवी अधर्मुहा। परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। ते वेळी आपुल्याचे निकैवारे, मी साकारू होऊनी अवतरे। मग अज्ञानाचे अंधारे गिळून निघाली। अधर्माची अवधी तोडी, दोषांची लिहिली फेडी। सज्जनां करवी गुढी, सुखाची उभवी। दैत्यांची कुळे नाशी, साधूंचा मान दिवशी। धर्मासी नीतीशी शेष भरी, मी अविवेकाची काजळी। फेडून विवेक दीप उजळी, तै उग्या पाहे दिवाळी निरंतर। स्वसुखे विश्व कोंदे, धर्मची जगी नांदे। भक्ता निगती दोंदे सात्विकाची, तै पापांचा अचळू फिटे। पुण्याची पहाट फुटे, जै मूर्ती माझी प्रगटे पांडुकुमारा। ऐसे या काजा लागी, अवतरे मी युगी युगी। परी हेची ओळखे जो जगी, तो विवेकिया। जन्म कर्म च मे दिव्यम्, एवं यो वेत्ति तत्त्वतः। त्यक्त्वा देहं पुनर्जन्म
नैति मामेति सोऽर्जुन. माझे अजत्वे जन्मणे अक्रियताची कर्म करणे हे अविकार जो जाणे तो परममुक्त. तो चालिला संगेन चले देहीचा देहा नाकळे मग पंचत्वी तव मिळे माझ्याची रूपी. वीतराग भय क्रोधा मन्मया मामुपाश्रिताः बहवो ज्ञान तपसा पूता मद्भावमागताः. एरवी परापर न शोचिती जे कामना शून्य होती वाटा केवेळी न वचती क्रोधाचिया. सदा मियाची आथिले माझिया सेवा जियाले की आत्मबोधे तोषले वीतरागजे. जे तपो तेजाचिया राशी की एकायतन ज्ञानासी. जे पवित्रता तीर्थासी तीर्थरूप ते मद्भावा सहजे आले मी तेची ते होऊन ठेले. जे मजतया उरले पदर नाही सांगे पितळेची गंधी काळिक. जै फिटली होय निशेख तै सुवर्णकाई आणिक जोडू जाईजे. तैसे यमनियमी कडसले जे तपोज्ञाने चोखाळले मी तेची ते जाहले एक संशयो कायसा. ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम्. मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. एरवी तरी पाही जे जैसे माझ्या ठाई भजती तया मीही तैसाची भजे. देखे मनुष्य जात सकळ हे स्वभावता भजनशीळ. जाहले असे केवळ माझ्याची ठाई. परिज्ञाने विण नाशिले जे बुद्धिभेदासी आले तेनेची त्या कल्पिले अनेकत्व. म्हणून अभेदी भेदू देखती यया अनाम्या नामे ठेविती. देवी देवो म्हणती अचर्चा ते. जे सर्वत्र सदा सम तेथ विभाग अधमोत्तम. मतिवशे संभ्रम विवंचिती. काङ्क्षन्तः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवताः. क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा. मग नाना हेतु प्रकारे यथोचित उपचारे मानिली देवतांतरे उपासिती. तेथ जे जे अपेक्षित ते तैसेची पावती समस्त. परी ते कर्मफळ निश्चित ओळखतू. वाचून देते घेते आणिक निभ्रांत नाही सम्यक. एथ कर्मची फळसूचक मनुष्यलोकी. क्षेत्री क्षेत्री जे पेरिजे ते वाचून आनंद निपजे. का पाहिजे तेची देखिजे दर्पणाधारे. ना तरी कडे या तळवटी जैसा आपुलाची बोलू किरीटी. पडी साधू होऊन उठी निमित्त योगे. तैसा समजता या भजना मी साक्षीभूत पै अर्जुना. एक प्रतिपळे भावना आपुलाली. चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागशः. तस्य कर्तारमपि मां विद्य कर्तारमव्ययम्. आता याची परी जाण हे चारी वर्ण सुजले म्या गुण कर्म विभागे. जे प्रकृतीचे नि आधारे गुणाचे नि व्यभिचारे कर्मे तदनुसारे विवंचिली. येथ एकची हे धनुष्य बाणी परी जाहले गा चहुवर्णी. ऐसी गुणकर्म कडसणी केली सहजे. म्हणून आईके पार्था हे वर्णभेद संस्था. मी करता नव्हे सर्वथा याची लागी. न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा. इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते. हे मजची सर्व जाहले परी म्या नाही केले. ऐसे जेणे जाणितले तो सुलागा. एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः. कुरु कर्मैव तस्मात् त्वं पूर्वैः पूर्वतरं कृतम्. मागील मुमुक्षु जे होते तीही ऐशिया जाणोनी माते. कर्मे केली समस्ते धनुर्धरा. परी ते बीजे जैसी दग्धली नुगवतीची पेरली. तैसी कर्मेची परिदया जाहली
मोक्ष हेतू एथ आणिकही एक अर्जुना हे कर्मा कर्म विवंचना आपुलिये चाळे सज्ञाना योगुनो हे किं कर्मेति कवयोऽप्यत्र मोहिताः तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षसे शुभात् कर्म म्हणिपे ते कवण अथवा अकर्म काय लक्षण ऐसे विचारिता विचक्षण गुंपो निघेले जैसे का कुडे नाणे खऱ्याचे निसारिखेपणे डोळ्याचे ही देखणे संशयी घाली तैसे नैष्कर्म्यतेचे निभ्रमे दिवसी जत आहादी कर्मे जे दुजी सृष्टी मनोधर्मे करू सकती वाचून मूर्खाची गोठी कायसी एक मोहले गा क्रांतदर्शी म्हणून आता तेची परियेसी सांगेन तुझ कर्मणो ह्यपि बोद्धव्यं बोद्धव्यं च विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः तरी कर्म म्हणजे स्वभावे जेणे विश्वाकारू संभवे ते सम्यक आधी जाणावे लागे एक मग वर्णाश्रमासी उचित जे विशेष कर्म विहित तेही ओळखावे निश्चित उपयोगेसी पाठी जे निषिद्ध म्हणिपे तेही बुझावे स्वरूपे ये तुलेनी काही न गुंफे आपैसेची एरवी जग हे कर्माधीन ऐसी याची व्याप्ती गहन परिते असो आईये चिन्ह प्राप्तांचे गा कर्मण्यकर्मयः पश्येत् अकर्मणि च कर्मयः स बुद्धिमान् मनुष्येषु स युक्तः कृत्स्नकर्मकृत् जो सकळ कर्मी वर्तता देखे आपुली नैष्कर्म्यता कर्मसंगे निराशता फळाचिया आणि कर्तव्य ते लागी जया दुसरे नाही जगी ऐसिया नैष्कर्म्यता तरी चांगी बोधला असे तरी क्रियाकलापू आघवा आचरतू दिसे बरवा जो तोचितो ये चिन्ही जाणावा ज्ञानी आगा जैसा जो जळापाशी उभा ठाके तो जरी आपण पे जळा माझी देखे तरी तो निभ्रांत ओळखे म्हणे मी वेगळा आहे अथवा नावे हनजोरिगे तो थडियेचे रूप जाता देखे वेगे तेची साचो कारे जो पाहो लागे तव रुख म्हणे अचळ तैसे सर्व कर्मी असणे ते पुढे मानून वायाणे मग आपण पाजो जाणे नैष्कर्मी ऐसा आणि उदो असताचे निप्रमाणे जैसे न चलता सूर्याचे चालणे तैसे नैष्कर्म्यत्व जाणे कर्मीची असता तो मनुष्या सारिखा तरी आवडे परी मनुष्यत्व तयान घडे जैसे जळाधारे न बुडे भानुबिंब तेणे न पाहता विश्व देखिले न करिता सर्व केले न भोगिता भोगिले भोग्य जात एके जिठाई बैसला परी सर्वत्र तोची गेला हे असो विश्व जाहला अंगेची तो यस्य सर्वे समारंभा कामसंकल्पवर्जिताः ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहुः पंडितं बुधाः जया पुरुषाच्या ठाई कर्माचा तरी खेदू नाही परी फळापेक्षा कही संचरेना आणि हे कर्म मी करीन अथवा आदरिले सिद्धी नेईन येणे संकल्पे ही जयाचे मन विटाळेना ज्ञानाग्नीचे निमुखे जेणे जाळली कर्मे अशेखे तो परब्रह्मची मनुष्य लेखे ओळख तू त्यक्त्वा कर्मफलासंगं नित्यतृप्तो निराश्रयः कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किंचित् करोति सः जो शरीरी दासू फळभोगी निरासू नित्यता उल्हासू होऊन असे जो संतोषाच्या गाभारा आत्मबोधाची भोगरा पुढे न म्हणेची धनुर्धरा आरोगिता निराशीर्यत चित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रहः शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम् यदृच्छा लाभ संतुष्टो द्वन्द्वातीतो विमत्सरः समसिद्धावसिद्धौ च कृत्वापि न निबध्यते
कैसी अधिकाधिक आवडी घेत महासुखाची गोडी सांडोनिया आशा कुरोडी अहम भावेसी म्हणून अवसरे जे जे पावे तेनेची तो सुखावे आपुले आणि परावे दोन्ही नाही तो दिठी जे पाहे ते आपणची होऊन जाये ऐके ते आहे तोची जाहला चरणी हन चाले मुखे जे जे बोले ऐसे चेष्टा जात तितुले आपणची जो हे असो विश्व पाही जयासी आपण पे वाचून नाही आता कवणते कर्म काही बाधी तयाते हा मत्सरू जेथ उपजे ते तुळे नुरेची जया दुजे तो निर्मत्सरू काही म्हणजे बोलवरी म्हणून सर्वा परी मुक्तू तो सकर्मुची कर्मरहितू सगुण परी गुणातीतू एथ भ्रांती नाही गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थितचेतसः यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते तो देह संगे तरी असे परी चैतन्या सारिखा दिसे पाहता परब्रह्माचे निकसे सोखाळू भला ऐसाही परी कौतुके जरी कर्मे करी यज्ञादिके तरी तिये लया जाती निशेखे तयाचा चिठाई आळींची अभ्रे जैशी उर्मी वीण आकाशी हरपती आपैशी उदयली सांती तैसी विधी विधाने विहिते जरी आचरे तो समजते तरी तिये ऐक्य भावे ऐक्याते पावती चिगा ब्रह्मार्पणं ब्रह्महविर् ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्म समाधिना हे हवनमी होता का ये यज्ञी हा भोगता ऐसिया बुद्धीसी नाही भिन्नता म्हणूनिया जे यष्टा यज्ञ यजावे ते हविर मंत्रादि आगवे तो देखतसे अविनाश भावे आत्मबुद्धी म्हणून ब्रह्मतेची कर्म ऐसे बोधा आले जया सम तया कर्तव्य ते नैष्कर्म्य धनुर्धरा आता अविवेक कुमारत्वा मुकले जया विरक्तीचे पाणी ग्रहण जाहले मग उपासन जिही आणले योगाग्नीचे दैवमेवापरे यज्ञं योगिनः पर्युपासते ब्रह्माग्नावपरे यज्ञं यज्ञेनैवोपजुह्वति जे यजनशील अहर्निशी जिही अविद्या हविली मनेसी गुरुवाक्य हुताशी हवन केले तिही योगाग्निकी यजिसे तो दैव यज्ञ म्हणजे जेणे आत्मसुख कामिजे पांडुकुमरा आता अवधारी सांगेन आणिक जे ब्रह्माग्नी सांगनिक तया ते यज्ञेची यज्ञू देख उपासिजे श्रोत्रादीनीन्द्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति शब्दादीन् विषयानन्य इंद्रियाग्निषु जुह्वति एक संयमाग्निहोत्री ते युक्तित्रयाच्या मंत्री यवन करीती पवित्री इंद्रिय द्रव्यी एका वैराग्य रवी विवळे तव संयती विहार केले तेथ अपावृत जाहले इंद्रियानळ तीही विरक्तीची ज्वाळा घेतली तव विकारांची इंधने पळीपली तेथ आशा धूमे सांडिली पाचही कुंडे मग वाक्य विधीची निर्वणी विषय आहुती उदंडी हवन केले कुंडी इंद्रियाग्नीच्या सर्वाणींद्रियकर्माणि प्राणकर्माणि चापरे आत्मसंयमयोगाग्नौ जुह्वति ज्ञानदीपिते एकी यया परिपार्था दोषु क्षाळिले सर्वथा आणिकी हृदयारणी मंथा विवेकू केला तो उपशमे निहटिला धैर्य भारे दाटिला गुरुवाक्ये काढिला बळकटपणे ऐसे समरसे मंथर केले तेथ झडकली काजा आले जे उज्जीवन जहाले ज्ञानाग्नीचे पहिला रुद्धी सिद्धीचा संभ्रमू तो निवर्तो निगेला धूमू मग प्रकटला सूक्ष्म विस्फुल्लिंगू तया मनाचे मोकळे तेची पेटवण घातले जे यमदमी हळुवारले आये होते तेणे साधुकपणे ज्वाळा समृद्धा मग वासनांतराची समिधा स्नेहेची नानाविधा जाळिलिया
तेथ सोहम मंत्रे दीक्षिती इंद्रिय कर्माची आहुती तिये ज्ञानानळी प्रदीप्ती दिधलिया पाठी प्राणक्रियेची स्रवेनिशी पूर्णाहुती पडली हुताशी तेथ अवभृत समरसी सहजे जहाले मग आत्मबोधीचे सुख जे संयमाग्नीचे हुतशेख तोची पुरोडा शुद्धेख घेतला तिही एक ऐशिया इही यजनी मुक्त झाले गा त्रिभुवनी या यज्ञ क्रिया तरी आनानी परिप्राप्यते एक द्रव्ययज्ञास्तपो यज्ञा योगयज्ञास्तथा परे स्वाध्यायज्ञानयज्ञाश्च यतयः संशितौ व्रताः एक द्रव्ययज्ञ मणिपती एक तपसामग्र्या निपसविती एक योगयागुही आहाती जे सांगितले एकी शब्दी शब्दू यजिजे जो वाग्यज्ञ म्हणिजे ज्ञाने ज्ञेय गमिजे तो ज्ञानयज्ञ हे अर्जुना सकळ कुवाडे जे अनुष्ठिता अतिसाकडे परिचितेंद्रियासीची घडे योग्यतावशे ते प्रवीण तेथ भले आणि योग समृद्धी आतिले म्हणून आपण पातीही केले आत्महवन अपाने जुहते प्राणं प्राणे पानं तथा परे प्राणापानगतिरुद्ध्वा प्राणायामपरायणाः मग अपनाग्नीचे निमुखी प्राणद्रव्ये देखी हवन केले एकी अभ्यास योगे एक अपानु प्राणी अर्पिती एक दोही तेही निरुंदिती ते प्राणायामी म्हणिपती पांडुकुमरा अपरे नियताहारा प्राणान् प्राणेषु जुहति सर्वेप्येते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषाः एक वज्रयोग क्रमे सर्वाहार संयमे प्राणी प्राणु संभ्रमे हवन करीती ऐसे मोक्ष काम सकळ समस्त हे यजनशील जिही यज्ञ द्वारा मनोमळ शाळण केले जया अविद्या जात जाळिता जे उरले निज स्वभावता जेथ अग्नी आणि होता पुरेचिना जेथ यजितयाचा कामू पुरे यज्ञीचे विधान सरे मागुते जेथू निवोसरे क्रिया जात विचार जेथ नरिगे हेतु जेथ नरिगे जे द्वैत दोष संगे सिंपेचिना यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनं नायं लोकोऽस्त्ययज्ञस्य कुतोऽन्यः कुरु सत्तम ऐसे अनादि सिद्ध चोखट जे ज्ञान यज्ञावशिष्ट ते सेविती ब्रह्मनिष्ठ ब्रह्माहम मंत्रे ऐसे शेषामृते धाले की अमर्त्य भावा आले म्हणून ब्रह्मते जहाले अनायासे येरा विरक्ती माळन घालीची जया संयमाग्नीची सेवा न घडेची जे योगयागुण करीतीची जन्मले साते जया ऐहिक धड नाही तयांचे परत्र कुससी काई म्हणून असो हे गोठी पाही पांडुकुमरा एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे कर्मजान् विद्धितान् सर्वान् एवं ज्ञात्वा विमोक्षसे ऐसे बहुती परी अनेक जे सांगितले तुझका याग ते विस्तारून वेदेची सांग म्हणितले आहाती परितेने विस्तारे काय करावे हेची कर्म सिद्ध जाणावे ये तुलेनी कर्मबंधु स्वभावे पावेलना श्रेयान् द्रव्यमयाद् यज्ञात् ज्ञानयज्ञः परन्तप सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते अर्जुना वेदू जयांचे मूळ जे क्रिया विशेषे स्थूळ जया नवाळीयेचे फळ स्वर्ग सुख ते द्रव्यादि यागू कीर होती परिज्ञान यज्ञाची सरीन पवती जैसी तारा तेज संपत्ती दिनकरा पाशी देखे परमात्म सुख निधान साधावया योगी जन जे न विसंबिती अंजन उन्मेष नेत्री जे धावतया कर्माची लाणी नैष्कर्म्य बोधाची खाणी जे भुकेलिया धणी साधनाची जेथ प्रवृत्ती पांगुळ जाहली तर्काची दिठी गेली जेणे इंद्रिये विसरली विषय संगू
मनाचे मनपण गेले, जेथ बोलाचे बोलके पण ठेले, जया माझी सापडले ज्ञेय दिसे. जेथ वैराग्याचा पांगु फिटे, विवेकाचाही सोसू तुटे, जेथ न पाहता सहज भेटे आपण पे. तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. ते ज्ञान पै बरवे, जरी मनी आती आणावे, तरी संताया भजावे सर्वस्वेशी. जे ज्ञानाचा कुरुठा, तेथ सेवा हा दारवंठा, तो स्वाधीन करी सुगटा गोळगोनी. तरी तनुमनु जीवे, चरणासी लागावे, आणि अगर्वता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपुले, तेही सांगतील कुसले, जेणे अंतःकरण बोधले संकल्पानये. यज्ञात्वा न पुनर्मोहम् एवं यास्यसि पाण्डव, येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयि. जयाचे निवाक्य उजवळे, जाहले चित्त निघळे, ब्रह्माचे निपाळे निशंकु होय. ते वेळा आपण पेया सहिते, ये अशेषे ही भूते, माझ्या स्वरूपी अखंडिते देखसी तू. ऐसे ज्ञान प्रकाशे पाहेल, तै मोहांधकार जाईल, जै श्री गुरुकृपा होईल पार्थागा. अपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः, सर्वं ज्ञानप्लवेनैव वृजिनं सन्तरिष्यसि. जरी कल्मषाचा आगरू, तू भ्रांतीचा सागरू, व्यामोहाचा डोंगरू होऊन अससी. तरी ज्ञानशक्तीचे निपाळे, हे आगवे चिगा तोकडे, ऐसे सामर्थ्य असे चोखडे ज्ञानी ये. देखे विश्व संभ्रमा ऐसा, जो अमृताचा कडवसा, तो जयाचिया प्रकाशा पुरेचिना. तया कायसे हे मनोमळू, हे बोलताची अधिकाळू, नाही येणे पाडे ढिसाळू दुजे जगी. यथैधांसि समिद्धोऽग्निर्भस्मसात् कुरुतेऽर्जुन, ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात् कुरुते तथा. सांगे भुवनत्रयाची काजळी, जे गगना माझी उधवली, ये प्रळयीचे वाहुटळी काय अभ्रपुरे. ही पवनाचे निकोपे, पाणीयेची जो पडिपे, तो प्रळया नळू काही दडपे तृणे काष्टे.